सावंतांचा इतिहास पाहिला, त्यांना सावंत भोसले असं सुद्धा म्हणतात, त्यांचा इतिहास पाहिला तर ते आध्यात्मिक होते. समाज जीवनाबद्दल त्यांना ओढ होती, समाज सुधारणेबद्दल ओढ होती. समाजामध्ये ज्या जुन्या रूढी परंपरा असतील त्यात त्यांनी बदल केले, त्या रूढी परंपरा नष्ट केल्या. स्त्रियांचं शिक्षण, स्त्रियांच्या बाबतीत ज्या काही चुकीच्या रूढी परंपरा होत्या त्या बदलायला लावल्या. असे सुधारणावादी हे राजे होते आणि पुढे ते काम करत राहिले तशा पद्धतीने आणि शेवटी हे संस्थान जे ते विलीन झालेले आहे भारतामध्ये. पण त्यांचा इतिहास चांगला इतिहास आहे. कुठे ऐशो आरामी जीवन ते जगलेले नाही आहेत, उलट समाजासाठी त्यांनी खूप दिलेलं आहे ह्या सगळ्या राजांनी. आणि त्यामुळे सावंतवाडी जेव्हा नाव आपण घेतो तेव्हा हा इतिहास जो आहे तो लोकांना माहिती पडला पाहिजे. त्याच ठिकाणी दंडवतेंचं नाव दिलं तर तो सावंतवाडी नाव पुसलं जाईल. म्हणजे दंडवतेंचा अपमान करण्याचा किंवा दंडवतेंचं नाव कशाला द्यायचं असं म्हणण्याचा अर्थ नाही, पण तो त्या ठिकाणी न देता अन्यत्रही तुम्हाला देता येऊ शकतं. मधु दंडवते कोण होते? त्यांचाही मोठा इतिहास आहे. मधु दंडवते हे रेल्वे मंत्री होते मोरारजी देसाई यांच्या काळामध्ये. म्हणजे आणीबाणीनंतर मोरारजी देसाईंचं सरकार आलं, त्याच्यामध्ये ते रेल्वे मंत्री होते. ते नंतर व्ही पी सिंगांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री सुद्धा राहिलेले आहेत. त्यामुळे असं हे मोठं व्यक्तिमत्व आहे.